पाणी टंचाईवर नगरसेवक परवेज गैबान यांचा ठाम आवाज. लोकवर्गणीतून काढलेल्या बोरवेलला महापालिकेने मोटार व कनेक्शन देण्याची मागणी. इचलकरंजी शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांनी महासभेत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांच्या पाणी प्रश्नावर ठाम भूमिका मांडली. 12 मे 2026 रोजी झालेल्या महासभेत त्यांनी 2020 सालच्या तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेच्या सभा क्रमांक 11 मधील ठराव क्रमांक 258 ची आठवण करून दिली. या ठरावानुसार लोकवर्गणीतून नवीन बोरवेल घेतल्यास त्याला नगरपालिकेकडून लाईट कनेक्शन व मोटार देण्यात येणार नाही असा निर्णय होता. यावर बोलताना गैबान यांनी सांगितले की आता नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले असून नगरसेवकांना आपल्या प्रभागातील पाणी समस्येची जाणीव आहे. त्यामुळे महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन नागरिकांच्या हितासाठी स्वखर्चाने बोरवेल घेतल्यास त्या बोरवेलला लाईट कनेक्शन व मोटार देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान गटनेते विठ्ठल चोपडे यांनी महापौर उदय धातुंडे यांच्या परवानगीने पुढील महासभेत हा विषय अजेंड्यावर घेऊन ठराव मंजूर करण्याचे आश्वासन दिले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. आपली जेव्हा इचलकरंजी नगरपालिका होती तेव्हा कौन्सिल सभा क्रमांक 11 आणि कौन्सिल ठराव 258 असा होता की लोकवर्गणीतून आपण जर बोर मारलो तर त्या बोरला नगरपालिका वीज कनेक्शन आणि मोटर देणार नाही. तर मला आपल्याला विनंती करायची आहे, पूर्ण सभागृहाला विनंती करायची आहे की या ठरावामध्ये बदल करून किंवा हा ठराव रद्द करून आपण पण सर्व नगरसेवक लोकप्रतिनिधी आहे. आज जर आदरणीय आमदार आणि खासदार साहेबांनी बोर मारले तर आपण त्याला मोटर आणि लाईट कनेक्शन देत आहोत. परंतु आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आपण जवळून पाहत असतो, लोकांना आपण फेस करत असतो. तेव्हा आपल्याला जर कुठं वाटलं तर नगरसेवकानं महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन जर बोर मारलं तर त्याला लाईट कनेक्शन आणि मोटर आपण महापालिकेकडनं द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. महापौर साहेब आपण लवकरात लवकर हा ठराव बदलावा अशी मी आपल्याकडे विनंती करतो.